आपल्यासोबत धनगर समाजाचे नेते संतोष महात्मे, आपण त्यांच्याशी बोलूया। हो, मला सांगा की राज्यात आदिवासींची लोकसंख्या किती आणि आदिवासींचा का विरोध आहे धनगर समाजात? हे बघा, आदिवासींची महाराष्ट्रामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 60% संख्या आहे। परंतु तुम्ही जो प्रश्न केलेला आहे का आदिवासींचा विरोध का, त्यांनी विरोध करण्याचं कारण काहीच नाही आहे। प्रश्न असा झालेला आहे की 4 एकर शेती आहे आणि ते शेती एका भावाकडे 4 एकर होती आणि एक भाऊ बाहेर होता, त्याच्यामुळे तो आल्यानंतर तो त्याच्या शेतीचा हक्क जो आहे तो 2 एकर त्यांना द्यावाच लागेल, म्हणजे त्याचा काही विषय नाही। उलट आदिवासी जे होते धनगर समाजाच्या हिश्श्याची जी जमीन होती, म्हणजे जो हक्क होता आणि ज्या काही गोष्टी होत्या त्याचा वापर पूर्ण आदिवासींनी केलेला आणि त्यांनी विरोध करण्याचं काही कारण नाही। त्यांचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या याच्यामध्ये भागीदारी नको, परंतु भागीदारी करण्याचा काहीच विषय नाही आहे। आदिवासी आणि आम्ही हे दोघं भाऊ आहेत, त्यांच्या वाटेचं हक्क त्यांना दिलेला आहे, आमच्या वाट्याचा हक्क जो आहे तोच मिळवण्याचा 85 वर्षापासून आमचा धनगर समाज सातत्यानं आंदोलन करावं। दुःख ह्या गोष्टीचं आहे, आदिवासी आहे त्याचप्रमाणे आमचा धनगर समाज पण भटकंती करणारा म्हणा किंवा जे की असेल त्या निकषामध्ये बसणारा वर्ग आहे, त्यांना आजही त्यांच्या हक्कासाठी भांडण करावं लागत आहे, त्याच्यासाठी उपोषणाला बसावं लागत आहे। त्यांनी सुद्धा मोठं मन केलं पाहिजे का नाही, यांचा वाटा यांना मिळाला पाहिजे। धनगर जर धनगर झाला तर किती लोकांना याचा फायदा होईल? प्रश्न असा आहे, धनगर आणि धनगड एकच आहे। एकूण आमची संख्या जी आहे ही पूर्ण 18% आहे। त्यापैकी निवडणूक आयोगाच्या जो आकडेवारी आहे ते 14% धनगर समाज आहे। त्याच्यामध्ये जर खऱ्या अर्थानं जर फायदा जर देतो म्हटलं तर फक्त 8% धनगरांना फायदा मिळू शकतो। त्याच्यामध्ये अजूनही आजच्या युगामध्ये 10% धनगर समाज हा ह्या योजनेपासून वंचित राहू शकतो। त्याचं कारणच असं आहे का ते संपूर्ण आमचा जो काही धनगर समाज जो की 10% आजही आदिवासींसारखी भटकंती करतोय, त्याच्या पद्धतीची उपजीविका निर्माण करून तो जंगलामध्ये भटकतोय, त्या कारणाने 10% तरी लोक ह्या आरक्षणापासून वंचित राहतील असं माझं मत आहे। हे होते धनगर समाजाचे नेते संतोष महात्मे, ज्यांनी सविस्तर प्रतिक्रिया एबीपी माझाला दिली। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।